नमस्कार. मी विकास जाधव. माझ्या सौ नीता विकास जाधव या ठिकाणी मंगरुळ गटातून जिल्हा परिषदसाठी उभे आहेत. या गटामध्ये आज आम्ही प्रचार दौरे करत असताना आम्हाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. आज जनतेला एक चांगला पर्याय हवा आहे की जो जनतेचे कामं करेल, जनतेला आपलासा वाटेल असा उमेदवार म्हणून पर्याय मी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये मंगरुळ गटामध्ये उभे आहोत. आपलं सर्वप्रथम मला सांगायचं म्हणलं तर आमच्या गटामधील जे काही 20 गावं 22 गावं आहेत, या सर्व गावामध्ये मूलभूत सोयी सुविधा कशा पद्धतीनं राबवता येतील याच्यावरती पहिला भर आमचा असणार आहे. त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये जनतेने आम्हाला संधी दिल्याच्या नंतर आम्ही दर महिन्याला गावामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटच्या लोकांना घेऊन एक मीटिंगचं नियोजन करणार आहोत, ज्या माध्यमातून जनतेचे प्रश्न त्यांच्या गावामध्येच कसे सोडवता येतील याच्यावरती आमचा भर असणार आहे. उद्याच्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 7 तारखेला माझं जनतेला आवाहन आहे की आपण सुसंस्कृत जनतेची सेवा करणारा, जो जनतेसाठी 24 तास उपलब्ध असणारा असा उमेदवार जनतेने निवडून द्यावा. आज या जगामध्ये आपण पाहतो निवडणुकीच्या माध्यमातून लोकांना भूलथापा देऊन आमिषाला बळी पाडून 5 वर्ष सत्ता करणे आणि त्या सत्तेतून पैसा कमवणे हेच टार्गेट ह्या राजकारण्यांचं पुढाऱ्यांचं राहिलेलं आहे. परंतु आमचं एकच आव्हान आहे की जनता सुजाण आहे, जनता मालक आहे, जनतेकडे मतदानाची ताकद आहे. या ताकदीमधून जनतेने आमच्या मंगरुळ गटामधील अपक्ष उमेदवार, यशवंत सेनेच्या उमेदवार, शिवसेनाच्या उमेदवार नीता विकास जाधव यांना कबशीच्या चिन्हावर समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आणि जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी.